श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. सर्वच जण ज्या दिवसाची वाट बघत होते तर तो दिवस आलेला आहे. तर तो म्हणजे 20 मार्च, श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन. प्रकट दिनाची उत्सुकता ही प्रत्येकालाच असते, कारण की या काळामध्ये दत्ततत्व हे 1000 पटीने कार्यरत असतं. त्यामुळे जर या काळामध्ये आपण काही सेवा केल्या तर त्याचा निश्चितच लाभ आपल्याला होत असतो. अनेक जणांना याचे मागच्या वर्षी देखील अनुभव आलेले आहेत आणि तुम्हाला देखील असेच अनुभव पाहिजे असतील तर तुम्ही देखील या प्रकट दिनापर्यंत काही सेवा आवर्जून करायची आहे. आता या काळामध्ये गुरुचरित्र पारायण करणे याला खूप महत्त्व असतं, पण आपल्याला ते करणे शक्य होत नाही, कारण की घरामध्ये लहान बाळ असतं किंवा इतरही काही कामे असतात. त्या कारणाने आपल्याला शक्य होत नाही. मग अशा वेळेस अशी कोणती सेवा करावी की जी सेवा लवकर पण होईल आणि त्याचे फळ पण आपल्याला मिळेल, तर तेच मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे. तसेच कोणते नियम पाळावे, कोणत्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे, कारण की गुरुचरित्र पारायण म्हटलं की त्यामध्ये भरपूर नियम असतात आणि एवढे नियम पाळणे आपल्याला शक्य होत नाही, म्हणून तर आपण गुरुचरित्र पारायण करत नाही. पण जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून गुरुचरित्र पारायण करा. पण जर शक्य नसेल तर तुम्ही गुरुचरित्रमधील हा एक अध्याय पठण करायचा आहे. त्यासोबत काही सेवा देखील करायच्या आहेत. तर कोणत्या सेवा कराव्या, कोणते उपाय करावे याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील स्वामी महाराजांचा, दत्तगुरूंचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. आता खरं सांगायचं झालं तर सर्वात मोठी स्वामी सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवणे. कारण त्याने एकदा स्वामी महाराजांना मानलं की त्याच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामी महाराज घेतात आणि तो जेव्हा जेव्हा दुःखातून बाहेर पडतो तेव्हा त्याच्याही न कळत त्याचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो. मग तुम्ही एखाद्या व्यक्तीला स्वामी मार्ग दाखवू शकता. मग एखाद्या व्यक्तीला गुरुचरित्र पारायण करायचं आहे तर अशा व्यक्तीला तुम्ही गुरुचरित्र पारायण हा ग्रंथ देऊ शकता किंवा स्वामी चरित्र सारामृतचं पुस्तक दिलं तरी पण चालेल. पण अशाच व्यक्तीला द्यायचं आहे की ज्या व्यक्तीला खरंच त्याची गरज आहे आणि ती व्यक्ती तो ग्रंथ वाचणार आहे. अशा व्यक्तीला जर तो पुस्तक ग्रंथ दिला तर आपल्याला देखील त्याचं पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. अगदी तुम्ही केंद्रामध्ये देखील हे देऊ शकता, कारण की केंद्रामध्ये भरपूर महिला पुरुष येत असतात. आता जे जुने सेवेकरी असतात तर त्यांच्याकडे ग्रंथ ऑलरेडी उपलब्ध असतोच, तर जे नवीन सेवेकरी आहेत तर त्यांना देखील तुम्ही गुरुचरित्र पारायण हा ग्रंथ देऊ शकता किंवा स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ दिला तरी पण चालेल. कारण की हा ग्रंथ जेव्हा तो व्यक्ती वाचतो तर त्याच्याही न कळत त्याचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो. तर ही एक सेवा तुम्ही करू शकता. तसेच काही महिला पुरुष अगदी 21 दिवसांची किंवा 11 दिवसांची देखील सेवा करतात. या सेवेला देखील अनन्यसाधारण महत्त्व आहे. मग 21 दिवस स्वामी चरित्र सारामृतचं पारायण करणे म्हणजे रोज एक वेळा स्वामी चरित्र सारामृत पूर्ण पठण करणे, असे 21 पारायण करणे किंवा असे 11 पारायण करणे हे देखील सेवा आहे. त्याचसोबत ज्यांना शक्य होत नाही तर असे व्यक्ती स्वामी चरित्र सारामृतमधील रोज 3 अध्याय देखील पठण करू शकता. हे 3 अध्याय म्हणजे वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ यासाठी असतात. त्याचसोबत आता आपण अगदी तारक मंत्राची देखील सेवा करू शकता. तारक मंत्र म्हणण्यासाठी जास्त काहीही वेळ लागत नाही. तुम्ही रोज 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. अगदी तारक मंत्राची ही सेवा कोणतीही व्यक्ती करू शकते. तुमच्या घरातील मुलं असतील, आजी आजोबा असतील, ताई दादा असतील, कोणी पण ही सेवा केली तरी पण चालेल. फक्त मनापासून आणि श्रद्धेने ही सेवा करणे अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर आता आपण कोणता अध्याय पठण करायचा आहे तर ते देखील बघणार आहोत. गुरुचरित्र ग्रंथाचे देखील खूप महत्त्व आहे. या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे. या ग्रंथाच्या वाचनाने
कुठल्याही प्रकारचे आधी व्याधी आजार याच्या वाचनाने नष्ट होतात. याने मनुष्य दुःखमुक्त होतो. घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीसं होतं आणि आनंद, चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते. पितृदोष व वास्तुदोष यावरती उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात. विशिष्ट समस्यांवर जसे लग्न, शिक्षण, करिअर, आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणींवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतो. आपल्या कुंडलीतील ग्रह, नक्षत्र, पितृदोष, प्रारब्ध दोष यावर गुरुचरित्र एक रामबाण उपाय असल्याचे जाणकार सांगतात. आता गुरुचरित्रमधील आपल्याला 9वा अध्याय पठण करायचा आहे. हा अध्याय इच्छापूर्तीसाठी आहे. तुमची एखादी कोणतीही कठीणातील कठीण इच्छा असो, जसं की तुमचा विवाह जुळून येत नाही, घरामध्ये पैसा येत नाही किंवा पैसा आला तर तो पैसा स्थिर राहत नाही किंवा संतान प्राप्ती होत नाही, नोकरी मिळत नाही, घर होत नाही, गाडी होत नाही, अशा ज्या काही समस्या आहेत तर त्या समस्येसाठी तुम्ही हा गुरुचरित्रमधील 9वा अध्याय नक्कीच पठण करू शकता. तर हा अध्याय कसा पठण करायचा, तसेच 21 दिवसाची सेवा करायची की 11 दिवसाची ते देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता तुम्ही अगदी ज्या दिवसापासून व्हिडिओ बघत असाल त्या दिवसापासून जरी तुम्ही गुरुचरित्रमधील हा 9वा अध्याय पठण करायला सुरुवात केली तरी पण चालेल. याचे काही नियम आहे का, तर आपण यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरामध्ये स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असणे आवश्यक आहे. जेव्हा पण आपल्या घरामध्ये स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असते तर तेव्हा आपल्या घरामध्ये कोणत्या तरी मोठ्या व्यक्तीचा आशीर्वाद आपल्यावरती आहे असं देखील आपल्याला वाटत असतं. तसेच आपल्यावरती कितीही संकट येऊ तर त्या संकटावरती आपण सहजपणे मात करू शकतो. त्यामुळे स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती घरामध्ये असणे आवश्यक आहे. त्यानंतर आता ही सेवा तुम्हाला ज्या पण दिवसापासून करायची आहे तर त्या दिवशी आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे, खडी साखर घ्यायची आहे. जवळपास असणाऱ्या स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये, मठामध्ये किंवा मंदिरामध्ये जायचं आहे. मंदिर नसेल तर अगदी तुम्ही दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये गेला तरी पण चालेल. आणि जर तुमच्या जवळपास मंदिर, केंद्र नसेल तर अशा वेळेस आपल्या घरामध्येच स्वामी महाराजांच्या फोटो मूर्तीजवळ आपल्याला एक नारळ आणि एक खडी साखर ठेवायची आहे. नारळ आणि खडी साखर आपण आपल्या हातामध्ये घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचं नाव, तुमचं गोत्र सांगायचं आहे. त्याचसोबत मी कोणती सेवा करणार आहे, मी गुरुचरित्रमधील हा अध्याय पठण करणार आहे किंवा अगदी मी 21 दिवसांची सेवा करणार आहे, स्वामीचरित्र सारामृत पठण करणार आहे, तारक मंत्राची सेवा करणार आहे किंवा नामस्मरण करणार आहे किंवा एक श्लोकी गुरुचरित्र पठण करणार आहे. तुम्ही जी पण सेवा करणार आहात तर ती सेवा तुम्ही स्वामी महाराजांना सांगायची आहे आणि बोलताना असं बोलायचं आहे की ही सेवा तुम्ही माझ्याकडून पूर्ण करून घ्या. म्हणजे स्वामी महाराज आपली जी काही सेवा आहे तर ते आपोआप पूर्ण करून घेतात. कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात. असं वाटतं की खरंच देव आहे का, इथपर्यंत शंका येतात. पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते. विश्वास ठेवा, इथूनच स्वामी लीला सुरू होते, इथूनच खेळ सुरू होतो. फक्त विश्वास तुटू देऊ नका. आई बाळाला हवेत भिरकावते, काही क्षण ते हवेतही असतं पण ते हसत असतं, कारण त्याचा विश्वास असतो कोणी आहे जे आपल्याला पडू देणार नाही. तोच विश्वास तुमचा स्वामींवर हवा. कधी कधी वाटतं हे कसं होईल, हे शक्य आहे का, पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य ठरवता. पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही. स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे. फक्त तुमचा त्यांच्यावरती विश्वास पाहिजे. त्यामुळे तुम्ही फक्त मनापासून आणि श्रद्धेने ही सेवा करा. स्वामी महाराज ही सेवा तुमच्याकडून आपोआप पूर्ण करून घेतील. तर आपण नारळ आणि खडी साखर आपली इच्छा, मनोकामना बोलून तिथे ठेवायचे आहे. मग महाराजांच्या मंदिरामध्ये, केंद्रामध्ये तुम्ही ठेवू शकता. नंतर तुम्ही सेवेला सुरुवात करायची आहे. आता यासाठी आपल्याला घट मांडायचा आहे का, जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून तुम्ही घट देखील मांडू शकता किंवा नाही मांडला तरी पण चालेल. तुम्ही फक्त हा 9वा अध्याय पठण करायचा आहे. फक्त यासाठी काही नियम आहे, जसे की मांसाहार करायचा नाही, मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. बाकी आपण घरामध्ये खोटे बोलू नये. तसेच जर तुम्हाला शक्य असेल तर बाहेरचं जे काही परान्न आहे तर ते टाळण्याचा प्रयत्न करा. आणि जर एखाद्या दिवशी शक्यच झालं नाही तरीही काही हरकत नाही, पण परान्न शक्यतो तरी टाळावं. आता ज्यांना हा अध्याय पठण करणे शक्यच होत नसेल तर अशा व्यक्तींनी श्रवण केलं तरी पण चालेल. आता फक्त दुपारी 12 ते 12:30ची जी वेळ आहे तर त्या वेळेमध्ये आपल्याला ही सेवा करायची नाही, कारण की ही वेळ दत्त महाराजांच्या, स्वामी महाराजांच्या भिक्षेची वेळ असते. त्यामुळे ही वेळ सोडून तुम्ही कोणत्याही वेळेमध्ये ही सेवा करू शकता.
आता यानंतर आपण कोणती सेवा करू शकतो की जी सेवा अगदी खूपच लवकर होईल आणि त्यासाठी जास्त वेळही लागणार नाही. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तर तुम्ही एकश्लोकी गुरुचरित्र देखील पठण करू शकता. ज्यांना 52 अध्यायी मोठे गुरुचरित्र वाचन त्याचे पारायण करणे शक्य होत नसेल त्यांनी निदान हा एकश्लोकी गुरुचरित्र तरी मोठ्या श्रद्धेने म्हणावा. यामुळे आपल्याला संपूर्ण गुरुचरित्र पारायण केल्याचं पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. त्यामुळे तुम्ही एकश्लोकी गुरुचरित्र देखील रोज 108 वेळा पठण करू शकता किंवा मोबाईलवरती लावून द्या, श्रवण केलं तरी पण चालेल. दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाठ पीठापुरी, त्यामागे दुसरा श्री नरसिंह सरस्वती, करंजग्रामांतरी तीर्थे हिंडत पातला, विलुवाडीचे संगमा तेथुनी मठ गणगापुरी, वसेवारी दिनांचे श्रम. मी परत एकदा तुम्हाला हा श्लोक सांगते. दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाठ पीठापुरी, त्यामागे दुसरा श्री नरसिंह सरस्वती, करंजग्रामांतरी तीर्थे हिंडत पातला, भिलुवाडीचे संगमा तेथुन मठ गणगापुरी, वसेवारी दिनांचे श्रम. तर आपण एकश्लोकी गुरुचरित्र देखील पठण करायचं आहे. तर तुम्ही अगदी ही सेवा 21 दिवसाची करू शकता किंवा 11 दिवसाची ही सेवा केली तरी पण चालेल. पण सेवा करणे अत्यंत गरजेचं आहे. आणि ज्यांना काहीच सेवा करणे शक्य होत नाही तर अशा व्यक्तींनी नामस्मरण करायचं आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. अगदी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा मंत्र जप करू शकता. अगदी स्वयंपाक करत असाल तेव्हा जरी हा मंत्र जप केला तरी पण जो काही आपण स्वयंपाक बनवत असतो तर त्याचा प्रसाद होतो असं म्हटलं जातं. त्यामुळे तुम्ही इतर काही कामे करत असताना देखील श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. श्री स्वामी समर्थ फक्त एवढाच मंत्र रोज घरातील सर्वांनी जपल्यास जसा जसा जप वाढत जातो तसतशी परिस्थिती सुधारत जाते व 6 लाख झाल्यावर या जपाची प्रचिती येऊ लागते. या जपाने पैशांचे मार्ग तर मिळतातच, परंतु मुख्य म्हणजे संततीविषयीची चिंता मिटते व मुलांमध्ये सुधारणा दिसू लागते. इतकेच नव्हे तर पुढील घडणाऱ्या घटनांची आगाऊ सूचना मिळत राहते. सज्जनांचा सहवास घडतो, धार्मिक ग्रंथाचे वाचन घडत राहते, चेहऱ्यावर एक दैवी तेज दिसून येते. असा हा सहज सुलभ जप आपण सर्वांनी करावा अशी माझी प्रत्येकास नम्र विनंती आहे. श्री स्वामी समर्थ या नावाचे मंत्राचे स्मरण कसेही केले तरी ते आपले काम करतेच. शेतात बी पेरतात तेव्हा त्याचे तोंड वरच्या बाजूला आहे की नाही हे बघितले जात नाही. बी शेतात पडते तेव्हा ज्या तोंडातून मोड यायचा असतो ते तोंड कोणत्याही एका बाजूला खाली किंवा वरही असू शकेल. पण जेव्हा मोड बाहेर पडतो तेव्हा त्याची दिशा मुळात कोणत्याही बाजूला असली तरी तो वळण घेऊन जमिनीतून वरच येतो. तसेच नामस्मरण कसेही केले तरी नाम घेणाऱ्याची ते योग्य दिशेने प्रगती करून त्याला योग्य मार्गावर आणून सोडेल. म्हणून श्री स्वामी समर्थ या नाम मंत्राचे सतत स्मरण करावे. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करू शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.